नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या कॅप राउंड फर्स्ट बद्दल माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर्स अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-25 संदर्भात माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल 2024-25 च्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल। त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधील बीई और बीटेकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। यावर क्लिक केल्यानंतर फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर्स आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स ॲडमिशन 2024-25 चे होम पेज ओपन होईल। आता ॲक्टिव्हिटीमध्ये डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ द महाराष्ट्र स्टेट और ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईटसाठी शेड्यूल होतं 8 ऑगस्ट 2024। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सेट्स और सेट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड फर्स्टसाठी 8 ऑगस्ट 2024 ही मुदत होती। फॉर पीसीएम ग्रुपसाठी महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट, ऑल इंडिया मेरिट लिस्ट आणि जेके मेरिट लिस्ट मधील तुम्ही योग्य तो पर्याय निवडून तुम्ही तुमची मेरिट लिस्ट मध्ये नाव चेक केला असालच। त्याचप्रमाणे पीसीएम और पीसीबी ग्रुप ओनली फॉर शेड्यूल आयव्ही मधील महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट मध्ये किंवा ऑल इंडिया मेरिट लिस्ट मध्ये किंवा जेके मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे नाव पाहिले असेल। तुम्ही लॉग इन करून देखील तुम्ही तुमची मेरिट लिस्ट पाहिले असाल। आता आपण कॅप राउंडचे शेड्यूल पाहणार आहोत। दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेटसाठी मुदत आहे। त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट रोजी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड फर्स्ट होईल। त्यानंतर दिनांक 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट रोजी 3 वाजेपर्यंत ॲक्सेप्टिंग टू दी ऑफर्ड सीट्स बाय कॅन्डिडेट्स थ्रू हिज और हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड फर्स्टसाठी मुदत आहे। या शेड्यूल दरम्यान दिनांक 16 ऑगस्ट ते 2024 ते 18 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत reported to the allotted institute and confirmation of admission by submitting required documents and payment of fees after cap round first साठी मुदत आहे। इथे महत्त्वाची नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट्स हु हॅव ॲक्सेप्टेड द सीट्स ॲज पर 9C or 9D above must report to the allotted institute for confirmation of admission. The institute shall verify the required documents and upload the admission of the candidates in the online system through institute login immediately and shall issue a system-generated receipt of confirmation of admission and fee paid receipt to the candidates. If it is found that seats allotted to the candidates is on the false claims made in the application by the candidates, then institute shall not admit such candidates and such candidate shall raise the grievance by his or her login. या प्रोसेस नंतर वेकन्सीज किती आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल। आपण जर भाग्य मीडिया 1 ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील।